चला आज लय मजा आली बाबा आराधना करून. किती लोक नाचतील माझ्या मापुढं आलाय. अरे मी कुठं आलो? हो तुम्ही कोण? तुम्ही कुठं आहात मला माहिती आहे काय? नाही हे सगळं पांढरं पांढरं सलवले. कुठं आहे मी? तुम्ही स्वर्गाच्या दारात उभा आहे. काय सांगायला आलाय? हो, आता जर तुमचे नाव या जीवनाच्या पुस्तकामध्ये असणार तर तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री, नाहीतर तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री मिळणार हो नाही. होय होय मी वाचलेलं बायबल मध्ये. ते बघा बघा माझं नाव असणार त्यामध्ये. हा, तुमचं नाव सांगा. माझं नाव सॅम हेगडे. अहो पहिल्या पण बघा. हो पहिल्या पण असेल माझं नाव. अहो मी आराधत होतो माहिती आहे काय? मला क्षमा करा, तुमचे नाव या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही आहे. अहो असणार की. अहो माझ्या पास्टरांचं माझ्या पप्पांचं नाव आहे. नाही, पप्पांच्या नावाच्या खाली बघा. अहो असणार ना. नाही, तुमचं नाव याच्यामध्ये नाही आहे. अहो तुमचं असणार. नाव असल्यामुळे तुम्हाला आम्ही स्वर्गामध्ये एंट्री देऊ शकत नाही. अहो असणार माझं नाव त्यामध्ये. नाही आहे तुमचं नाव. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही आहे त्या सगळ्यांना स्वर्गामध्ये एंट्री नाही आहे. Hello guys! Hi, मी आहे तुमची क्यूट टीचर डिस्यूजा आणि तुम्ही आज आहात माझ्यासोबत 100व्या ब्लॉग मध्ये. चला तर आपण पाहूया मी आज माझा 100 ब्लॉग कंप्लीट करत आहे. माईक कुठे आहे मी? हा, तुम्ही कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कोण आहात? मी देवाचा एक दूत आहे. तुम्ही देवदूत आहात? हो. मी स्वर्गामध्ये आहे? तुम्ही स्वर्गाच्या दारात उभा आहे, स्वर्गामध्ये नाही. ओ माय गॉडनेस, हेवन मध्ये मी. हो, हेवनच्या गेटवर. गेट मध्ये मग मी आत जाऊ शकते? नो. का? जर तुमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये असणार तरच तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री आहे, नाहीतर नाही. हो. बरं मग बघा ना माझं नाव. तुमचं नाव सांगा. जेनी डिस्यूजा. बघा मी असेल. तुमचं नाव त्या पुस्तकामध्ये दिसत नाही. दिसत नाहीये? नाही. मग माझी इन्स्टा आयडी चेक करा. क्यूटी जेनी म्हणून असेल बघा. या पुस्तकामध्ये इन्स्टा आयडी वगैरे काही चालत नाही. नाही थांबा ना, मला बोलायचं थोडं. यश 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 अरे कोण आहे तू? सोड. अरे मी कुठे आलेली आहे? तुम्ही कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? आपण कोण? मी एक देवाचा दूत आहे ओ हा आणि तुम्ही स्वर्गाच्या गेटवर उभा आहात. जर तुमचे नाव हा या जीवनाच्या पुस्तकामध्ये असणार तर तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री नाही, तर तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री नाही आहे. बघा माझं स्वर्गामध्ये एंट्री आहे का? जीवनाच्या पुस्तकात नाव आहे का? तुमचं नाव काय आहे? माझं नाव प्रीती. हा, तुमचं नाव या पुस्तकामध्ये दिसत आहे. ओ परमेश्वराला धन्यवाद. मला तुमच्या जीवनाबद्दल जरा सांगणार काय? तुम्ही पृथ्वीवर असताना कसं जीवन जगला होता? हा, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. परमेश्वराची ओळख जेव्हा आपल्याला होते तेव्हा परमेश्वराची ओळख झाल्यानंतर परमेश्वराच्या पवित्र मंदिरात आम्ही नियमित गेलो. जे आमच्या पाळक साहेबांनी आम्हाला नित्य सांगितलं त्या पद्धतीने आम्ही त्यांचं आज्ञा पालन केलं. पवित्र जीवन जगलं, जसं परमेश्वराला आवडेल असं जीवन जगलं आणि परमेश्वराची नित्य आराधना केली. तुमचं स्वागत आहे. स्वर्गामध्ये तुम्ही जाऊ शकता. आमच्या ज्योतीचे नाव ते तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार. परमेश्वर म्हणतो तुम्हाला शाबास माझ्या भल्यावर विश्वास असा तुम्ही थोडक्या गोष्टींमध्ये विश्वास राहिला. चला ज्या कुणाचे नाव या जीवनाच्या पुस्तकामध्ये असणार त्याला फक्त स्वर्गामध्ये एंट्री, ज्याचे नाव नाहीये त्याला स्वर्गामध्ये एंट्री नाहीये.
मध्य आकाशी थांबा आहे स्वर्गाच्या गेट मध्ये. अरे बापरे 90 मारले स्वर्गात. अरे वा. तुम्ही स्वर्गाच्या दारात उभा आहे. अरे वा. आणि तुम्ही जे दारू पित होता त्यामुळे तुमच्या दोन्ही किडन्या फेल झाले आणि तुम्ही पृथ्वीवर मरण पावला आणि तुम्ही चालला. माणसं म्हणतात दारू पिल्यावर नरकात जाते आणि मी तू दारू पिल्या स्वर्गात बोला 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 आला. तुम्ही फक्त स्वर्गाच्या दारात आहात. तुम्ही स्वर्गामध्ये आत जाऊ शकत नाही. कसं काय? जर तुमचे नाव या जीवनाच्या पुस्तकामध्ये असणार तरच तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री. हो 100% असणार. बघा माझं नाव. हा तुमचं नाव सांगा. माझं नाव काय? सुनील वाटलावे. नाही तुमचं नाव दिसत नाही या पुस्तकामध्ये. हो असं बघा तुमचं नाव दिसत नाही आहे. सुनील वाटलावे नाव नाही. नाही सुन्या बघा सुन्या सुन्या पेंडिक्या बघा सुन्या पेंडिक्या. हा बरोबर सुन्या पेंडिक्या. बघा असं बघा. नाही हा पण नाव दिसत नाही. काय? नाही नुसतं पेंडिक्या म्हणलेलं. मला वाढायला पेंडिक्या. ते पण नाव दिसत नाही. जर तुम्ही पृथ्वीवर असताना प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि एक चांगलं पवित्र जीवन जगला तरच तुमचं नाव या जीवनाच्या पुस्तकामध्ये दिसते. पण तुम्ही पृथ्वीवर असताना तुम्ही खूप सारे पाप केलेले आहे. दररोज दारू पिऊन तुमच्या पत्नीला मारत होता, शिव्या देत होता, मुलांना मारत होता आणि आजूबाजूच्या लोकांसोबत दररोज भांडत होता. तुमचं एक चांगलं आयुष्य पृथ्वीवर नव्हता. त्यामुळे तुम्हाला स्वर्गामध्ये एंट्री नाही आहे. नाही, इथं काहीच सांगत नाही. स्वर्गामध्ये काहीही चालत नाही. घेऊन जा तुमच्या माणसाला. नाही 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 तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही आत जाऊ शकत नाही. हा आणि तुझ्या पाठण्याचे घे. हालेलुया. हालेलुया. आपण आता इथं बघितलं 4 जणांचं आम्ही आयुष्य बघितलं. त्यामध्ये पहिला आम्ही बघितलं ब्रदरांचं जीवन. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी भले पालकाचा मुलगा होता पण त्यांचं जीवन एक चांगलं जीवन नव्हतं आणि ते चर्चमध्ये पण जात होते तरी पण ते बाप्पामध्ये होते. त्यामुळे त्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये नाही आला. त्यानंतर आम्ही बघितलं एक पृथ्वीवर असताना सिस्टर एक रील स्टार होते. त्यांच्या युट्यूबवर मिलियन फॉलोअर्स होते. त्यांच्याकडे BMW गाडी होती. खूप मोठे मोठे महामागातल्या गाड्या होते. पण ते एक पण गाडी त्यांचा एक पण पैसा त्यांना स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही ब्रदरांचं जीवन बघितला. त्यांनी पृथ्वीवर असताना एक देवाला न ओळखून एक पापी जीवन जगला आणि दररोज दारू पिऊन पत्नीला मारहाण करणे, मुलांना मारहाण करणे, आजूबाजूच्या लोकांसोबत भांडण करणे असं ते जीवन होता. आणि माहित नव्हतं कुठली संधी शेवटची संधी असणार. त्यांना देवानं खूप वेळा देवानं मौका दिला पण तरी पण त्यांनी ते ऐकलं नाही आणि आपलं असंच पापी आयुष्य जगला आणि एक दिवस ते पृथ्वीवर असताना मेले आणि त्यांना शेवटी नरकामध्ये जायला लागलं. त्यानंतर आम्ही अजून एक जीवन बघितला. ते जीवन असं होतं की त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखलं आणि त्याप्रमाणे एक पवित्र जीवन जगलं आणि पृथ्वीवर आपलं आयुष्य संपवून देवामध्ये झोपले आणि स्वर्गामध्ये उठले आणि देवाने त्यांना स्वर्गामध्ये घेतलं. तर तुम्हाला प्रियानो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपल्याला माहित नाही की आपल्याला शेवटची संधी कुठली आहे. एक माणूस रस्त्यावर बसून रडत होता. तर दुसरा एक माणसाला त्याला विचारलं तू का रडतोस. तो म्हटला की हे जे जगातले लोक आहेत मी यांना जेव्हा बघितलं ते सगळं आपापल्या बापामध्ये व्यस्त आहेत आणि मी देवाला विचारलं देवा तुम्ही यांच्यासोबत समेट करायला तयार आहात का. तर देव म्हटलं हा मी यांच्यासोबत समेट करायला तयार आहे. पण जेव्हा मी या माणसाला विचारलं की देव तुमच्यासोबत समेट करायला तयार आहे तुम्ही तुमच्या बापी जीवन सोडून देवासोबत समेट करणार का. तर ते लोक म्हटले नाही आम्हाला वेळ नाही, आम्हाला हे काम आहे ते काम आहे, आम्हाला अजून आमचे जीवन जगायचे आहे. ज्या वेळेला आम्ही म्हातारे होणार त्या वेळेला आम्ही
देवाच्या मागे चालणार. आता आम्हाला खूप काम आहेत, आम्हाला पैसे मिळवायचे आहेत, आम्हाला घर बांधायचे आहे असं म्हणून ह्या लोकांनी नकार दिला. त्यामुळे मी रडायला लागले. मग तो माणूस इथेच बसून रडत होता. पुन्हा संध्याकाळी तोच माणूस कब्रिस्तानाच्या बाहेर बसून रडत होता आणि तो सकाळचा माणूस त्याला पुन्हा भेटला. तो म्हणला, अरे तुम्ही सकाळी पण रडत होता बसून आणि आता तुम्ही कब्रिस्तानाच्या बाहेर बसून रडायला लागलाय, आता तुमच्या रडायच्या मागचं कारण काय? तर तो माणूस म्हटला, ज्या वेळेला मी देवाला विचारलं होतं की या जगातल्या जिवंत असलेल्या लोकांसोबत तुम्ही समेल करायला तयार आहात का, तर देव म्हटला, हा मी तयार आहे. आणि ह्या लोकांनी नकार दिला. पण ज्या वेळेला मी कब्रिस्तानमध्ये आलो आणि जे लोक कब्रिस्तानामध्ये मेलेले आहेत त्या लोकांना मी विचारलो, काय तुम्ही देवासोबत समेल करायला तयार आहात का? तर ते लोक म्हणले, हा आम्ही देवासोबत समेल करायला तयार आहे. मग मी परत देवाकडे गेलो. मी म्हटलं, देवा हे कब्रिस्तानामधले लोक तुमच्यासोबत समेल करायला तयार आहेत का, तुम्ही यांच्यासोबत समेल करणार का? देव म्हटला, नाही, आता मी यांच्यासोबत समेल करू शकत नाही, कारण यांच्या जीवन पृथ्वीवर असताना संपलं आहे. तर आज मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की आता आम्हाला संधी आहे आपल्या पापापासून वळायची, आपलं पापी जीवन सोडून देवाकडे वळायची. आणि जर आम्ही देवाकडे वळलो तर तो विश्वासनीय आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगामध्ये आला, त्या पृथ्वीवर जन्म घेतला. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आम्हाला नक्कीच तारण प्राप्ती होणार. आमेन.